आणि आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमधल्या चांदूर बाजार तालुक्यात सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। या पावसामुळे माधान गावातील घरांमध्ये पाणी शिरलंय। चांदूर बाजार तालुक्यातील माधान सोनेरी या गावामध्ये प्रचंड पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। शिवाय घरांना पावसाने वेढा घातल्यानं आता या ठिकाणी गावकरी घरांवरील छतांवर चढले। पुराचा वेढा या गावाला सध्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकांना अक्षरशः छतावर जाण्याची वेळ आलेली आहे। आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणीच पाणी दिसतंय। चांदूर बाजार या तालुक्यातली सध्याची ही दृश्य आहेत। दुकानांमध्ये पाणी शिरलंय, घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी आणि लोकोपयोगी या सगळ्या वस्तूंचं प्रचंड नुकसान झालंय। गेल्या काही दिवसांपासून खरं तर पावसानं दडी मारली होती, मात्र अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस अमरावतीमध्ये कोसळतोय आणि या पावसाचा अशा प्रकारे परिणाम होताना पाहायला मिळतोय। पुलावरून सुद्धा पाणी या ठिकाणी जातंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय सांगाल, या ठिकाणी परिसरात संपूर्ण पाणीच पाणी दिसतंय, सध्याची अमरावतीत काय परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। सध्या मी माधान गावामध्ये आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो, अक्षरशः गावात पुराचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर तुंबलेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिल्हा शोध बचाव पथकाचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी त्या इमारतीवर जर आपण पाहिलं तर या गावातील नागरिक जे आहे ते अडकलेले आहे। श्री संत गुलाबराव महाराजांचं हे संपूर्ण संस्थान आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाण्याने वेढा घातलेला आहे। मी दृश्यांमध्ये बघू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर पाऊस शिरलेला आहे। त्या ठिकाणी दुसरीकडे आपण बघू शकतो त्या घरात देखील मंदिरामध्ये महिला ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहेत। या ठिकाणी जिल्हा व शोध बचाव पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ट्रक त्या ठिकाणी दिसतो, जवळपास ट्रकच्या चाकं जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहे। दुसरीकडे बघू शकतो आपण काही नागरिक जे आहेत ते घरावर अडकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर पाऊस संपूर्ण या भागामध्ये दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतीचं झालंय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने जीव वाचवण्यासाठी घरावर जे आहे ते घराच्या स्लॅबवर टेरेसवर नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत। माधान जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचं गाव चांदूर बाजार तालुक्यातलं आहे आणि अचानक दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो पथक दाखल झालेला। दादा, काय परिस्थिती आहे सध्या, काय सांगणार? सध्या कॉल मिळाला असता आम्ही ताबडतोब रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे। सध्या तो ट्रक अडकलेला आहे, तो 2-3 रेस्क्यू फॅमिलीला काढलेला आहे बाहेर। सध्या काम चालू आहे, नंतर रेस्क्यू केल्यानंतर आम्ही बोलू परत। किती नागरिक अडकलेले आता काय नाही सांगता येणार नाही अंदाजे। आपण बघू शकतो पाण्याचा ओढा जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण पाण्याचा ओढा या ठिकाणी आहे आणि अशातच या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते जिल्हा शोध व बचाव पथकाच्या वतीनं केले